समाचार अब तक, सत्य का साथ। 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत औसा येथील तहसील कार्यालयात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची सीलिंग प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात सुरू आहे। सदरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची सीलिंग प्रक्रिया 29, 30 एप्रिल आणि 1 मे या 3 दिवशी सुरू राहणार आहे। या सीलिंग प्रक्रियेत 32 टेबल तयार करण्यात आले असून 4 सदस्यांची नियुक्ती केली जात आहे। त्यात झोनल अधिकारी, तज्ञ, साधन व्यक्ती, तलाठी, कोतवाल यांचा समावेश आहे। 239 औसा विधानसभा मतदारसंघात 307 मतदान केंद्र असून त्यासाठी एका केंद्रावर 2 बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत। आज ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची सीलिंगची प्रक्रिया करताना सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। दरम्यान 16 मशीनमध्ये प्रत्येकी 1000 अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे। सीलिंग प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली। 40 उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत 31 उमेदवारांसाठी 2,94,086 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार इंद्रजित गरड, नायब तहसीलदार सुरेश पाटील, नायब तहसीलदार अजय पाटील, नायब तहसीलदार दत्ता कांबळे, नायब तहसीलदार लाला कांबळे यांच्यासह अव्वल कारकून प्रदीप चव्हाण, महसूल सहाय्यक भरत सूर्यवंशी, महादेव अंधारे यांच्यासह मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी सीलिंग प्रक्रियेसाठी कार्य केले आहे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, औसा, उस्मानाबाद।